नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वाघाचे जळगाव येथील शेतकरी हरिश्चंद्र रामा आहिरे यांच्या गट नंबर 124 मधील विहिरीत पडून 6 हरणांचा मृत्यू झाला असून 4 हरणे वाचवण्यात यश आले आहे। जळगाव बुद्रुकचे सबस्टेशन ऑपरेटर पोपट अहिरे यांच्या शेतामध्ये कांदा लागवड चालू असताना हरणांच्या कळपामागे कुत्रे धावत असल्याचे त्यांना दिसले। शेतकरी हरिश्चंद्र अहिरे यांच्या शेतातील विहीर बांधाला लागून असून तिला कठडे नसल्याने हरणांचा कळप थेट विहिरीच्या खोल पाण्यात पडला। ही घटना समजताच सरपंच कृष्ण अहिरे आणि पोपट अहिरे यांनी तात्काळ सर्पमित्र वन्यजीवन संरक्षण संस्थेचे प्रभाकर निकुंभ यांना कळवले आणि त्वरित वन विभागाशी संपर्क साधला। वनक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य हाती घेतले। यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने 4 हरणांना वाचवण्यात यश आले, तर 6 मृत हरणांना विहिरीच्या बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले। वन विभागाच्या परिसरातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्यासह वनपाल दीपक वडगे, वनरक्षक मल्हार पाटील, नवनाथ बिन्नर, रामचंद्र गंडे, वाहन चालक कृष्णा बिलोरे, संदीप जाधव, सरपंच कृष्णा अहिरे, ग्रामस्थ नवनाथ कांदे, नितीन आव्हाड, शेतकरी पोपट अहिरे, वसंत अहिरे, सोमनाथ अहिरे आणि इतर ग्रामस्थ हजर होते। सदर बचाव कार्य चालू असताना नांदगाव वन परिक्षेत्र अधिकारी सागरजी ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वन विभागाचे कर्मचारी, आमच्या वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्व सदस्य, तसेच त्या शेतालगत असलेले आजूबाजूचे सर्व शेतकरी आणि ग्रामस्थ सगळ्यांनी आम्हाला बचाव कार्यात मदत केली। त्या बचावामध्ये आम्ही 4 हरणांना वाचवलं, पण 6 हरणं काही वाचवू शकलो नाही दुर्दैवाने। शिवसत्ता टाइम्स साठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।